श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। तर उद्या आहे श्रावणातील दुसरा सोमवार। उद्याच्या दिवशी महादेवांची घरच्या घरी अगदी साध्या पद्धतीने आपल्याला पूजा ही करायचीच आहे। तुम्ही सकाळी करा किंवा संध्याकाळी करा। त्याचबरोबर मागच्या सोमवारी म्हणजे श्रावणातील पहिल्या सोमवारी आपल्याकडून काही लक्ष्मी प्राप्तीचे उपाय राहून गेले असतील, मासिक धर्मामुळे किंवा इतर काही कारणास्तव तुम्ही फक्त उपवास केलेला आहे, तर या श्रावणातील दुसऱ्या सोमवारी तुम्ही हा उपाय जो आहे तो करू शकता। 21 तिळांचा लक्ष्मी प्राप्तीचा अतिशय प्रभावी उपाय। तसंच आपल्याला मूठभर तीळ जे आहेत ते आपल्या घरातील आजारपण, संकट, विघ्न दूर होण्यासाठी अर्पण करायचे आहेत। शिवाय 5 बेल पानाचा एक उपाय देखील करायचा आहे। हे तीनही उपाय आपल्याला घरच्या घरीच करायचे आहेत, म्हणजे मंदिरात वगैरे जाण्याची गरज नाही। तर ही सगळी माहिती तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये मी शेअर करणार आहे की उपाय कशा प्रकारे करायचा आहे। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा। चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा। त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। तर पहा, यंदा 2025 मध्ये 4च सोमवार आलेले आहेत आणि 4ही सोमवारी महादेवांना शिवामूठ जी आहे ती वेगवेगळी अर्पण केली जाते। मागच्या सोमवारी शिवामूठ ही तांदळाची होती आणि या सोमवारी शिवामूठ ही तिळाची असणार आहे। जर मागच्या सोमवारी तुम्ही तांदळाची शिवामूठ अर्पण केलेली नसेल तर तुम्ही या सोमवारी अर्पण करू शकता का? तर नाही, दुसऱ्या सोमवारी तुम्हाला तिळाची शिवामूठ अर्पण करायची आहे। पण त्याआधी आपल्याला महादेवांचं विधिवत सकाळी किंवा संध्याकाळी प्रदोषकाळी पूजन करायचं आहे। महादेवांवरती अभिषेक करायचा आहे। अभिषेक पात्रामध्ये थोडेसे तीळ टाकायचे, त्यामध्ये पाणी टाकायचं आणि तो अभिषेक तुम्हाला महादेवाच्या पिंडीवरती करायचा आहे। कारण श्रावणातील दुसरा सोमवार आहे, असा हा अभिषेक आपल्याला उद्या आवर्जून करायचा। अभिषेक पात्र नसेल तर ते जे पाणी तुम्ही पूजेसाठी किंवा अभिषेकासाठी वापरणार आहात त्या पाण्यामध्ये चिमूटभर तीळ टाकायचे आणि त्या पाण्याने अभिषेक करायचा। असंच तुम्ही शिवमंदिरामध्ये जाऊन देखील अभिषेक करू शकता। थोडासा कलश भरून पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये चिमूटभर तीळ टाकायचे आणि शिवमंदिरामध्ये जाऊन तो कलश जो आहे तो महादेवांवरती त्या पाण्यासहित अर्पण करायचा आहे। अशा पद्धतीने तुम्ही उद्या सेवा करू शकता। आता आपल्याला जो उपाय घरी करायचा आहे तो सगळं आपलं शिवपूजन झाल्यानंतर बघा, महादेवांची सेवा ही सकाळी ब्रह्ममुहूर्तापासून ते सकाळी 8:30 पर्यंत करावी किंवा मग त्यानंतर प्रदोषकाळी तुम्ही करू शकता। आधीमध्ये कधीही शिवपूजा जी आहे केली जात नाही, केली तरी मग त्या पूजेला काही अर्थ नाही। त्यामुळे फार उशीर न करता आपल्याला देवपूजा जी आहे म्हणजे महादेवांचं पूजन जे आहे ते करायचं आहे। आणि 21 तिळाचा उपाय आपल्याला उद्याच्या दिवशी आवर्जून करायचा आहे। तर तिळाचा हा उपाय करण्याचं कारण म्हणजे बघा, आपल्या घरामध्ये जर खूप आर्थिक समस्या असतील, कर्जबाजारीपणा झालेला असेल, खूप कष्ट करून कमवून आणलेला पैसा फार काळ टिकत नसेल, यानं त्या कारणाने तो खर्च होत असेल, तर त्यासाठी 21 तिळाचा हा अत्यंत प्रभावी असा उपाय उद्या श्रावणातील दुसऱ्या सोमवारी करायचा आहे। मागच्या सोमवारी मी तुमच्यासोबत 21 तांदळाचा उपाय सांगितला होता, तो तुम्ही केला असेल किंवा नसेल तरी देखील या सोमवारी तुम्ही 21 तिळाचा हा उपाय आवर्जून करा। ज्याही आर्थिक समस्या आहेत त्या दूर होण्यासाठी मदत होते। कारण बघा, या श्रावण महिन्यामध्ये शिवतत्व हे 1000 पटीने सक्रिय झालेलं असतं। मंदिरामध्ये जाऊन काही सेवा करणं आपल्याला शक्य नाही, कारण मंदिरामध्ये भरपूर गर्दी असते। त्यामुळे घरी देखील आपण जेवढ्या होतील तेवढ्या सेवा करू शकतो, महादेवांची कृपाही प्राप्त करून घेऊ शकतो। त्याचबरोबर घरामध्ये आजारपण, बाधा, काही नकारात्मक ऊर्जा असेल तर ती दूर होण्यासाठी मूठभर जे तीळ आहेत ते महादेवांवरती एक विशेष उपाय करून आपल्याला अर्पण करायचे। हे दोन्ही उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर सगळं आपलं महादेवांचं विधिवत पंचोपचारे पूजन झाल्यानंतर तुम्ही दिवसभरामध्ये हा कधीही उपाय करू शकता। पूजा ही तुम्हाला सकाळी सांगितल्याप्रमाणे 8:30-9 वाजेपर्यंत करायची किंवा प्रदोषकाळी तुम्ही पूजा करायची आहे। सकाळीच तुमची पूजा झाली तर तुम्ही दिवसभरामध्ये हा 21 तिळाचा उपाय कधीही करू शकता। पण जर तुम्ही प्रदोषकाळी महादेवांची पूजा करणार असाल तर प्रदोष काळानंतर पूजा झाल्यानंतरच मग हा उपाय तुम्हाला करायचा आहे। तुम्हाला शक्य असेल तर जवळच असलेल्या शिवमंदिरामध्ये जाऊन देखील तुम्ही हा उपाय करू शकता। आता बऱ्याच जणांच्या अशा कमेंट येतील की ताई, आमच्या घरामध्ये शिवलिंग नाही, आम्हाला मंदिरात जाणंही शक्य नाही, मग आम्ही हा उपाय कसा करावा? तर पहा, तुमच्या घरामध्ये जी कोणती फुलांची कुंडी असेल, म्हणजे फुलांचं झाड लावलेली कुंडी असेल, त्यामध्ये तुम्हाला एक पार्थिव शिवलिंग म्हणजे मातीचं शिवलिंग तयार करायचं आहे। श्रावणातील दुसऱ्या सोमवारी त्याच महादेवांचं विधिवत पूजन करायचं। त्या महादेवावरती तिळाची शिवामूठ अर्पण करायची आणि तिथे बसूनच तुम्हाला हा 21 तिळाचा उपाय जो आहे तो करता येईल।
तर या उपायासाठी आपल्याला 21 अखंड तीळ घ्यायचे आहेत आणि तीळ हे कुठेही तुटलेले फुटलेले नसावेत। काळे तीळ या पूजेसाठी किंवा या विधीसाठी घ्यायचे नाहीत, कारण ह्या उपायासाठी तसंच शिवामूठ जी आहे ती पांढऱ्या तिळाची आहे हे आवर्जून लक्षात ठेवायचं। 21 तीळ घेतल्यानंतरनं आपल्याला ते आपण जिथे पूजा केलेली आहे तिथे आपल्या उजव्या हातामध्ये 21 तीळ घेऊन बसायचं आहे। या 21 तिळावरती आपल्याला एक सेवा करायची, म्हणजे एका मंत्राचं पठण करायचं आहे। तो मंत्र लक्ष्मी प्राप्तीसाठी, म्हणजे आपल्या घरातील ज्याही समस्या आहेत, कर्जबाजारीपणा असेल किंवा पैशाविषयक काही समस्या असतील, नोकरी व्यवसायाविषयक समस्या असतील, त्या दूर होण्यासाठी, आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी प्राप्ती व्हावी यासाठी श्रावणातील दुसऱ्या सोमवारी हा 21 तिळाचा उपाय आपल्याला करायचा आहे। 21 तीळ आपल्याला उजव्या हातामध्ये घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला कमलात्मक मंत्राचं पठण करायचं आहे। ओम ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध ह्रीं श्रीं क्लीं महालक्ष्मी नमः या मंत्राचा तुम्हाला 16 वेळा किंवा 21 वेळा पठण करायचं आहे। 21 वेळा पठण करून झाल्यानंतर अभिमंत्रित झालेले हे तीळ जे आहेत ते महादेवांच्या पिंडीवरती अर्पण करायचे आहेत। महादेवांची जी कोणती पिंड तुमच्या घरात असेल, देवघरातली, तिच्यावरती तुम्ही अर्पण करू शकता, पण सांगितल्याप्रमाणे तुमची संपूर्ण पूजाविधी झाल्यानंतरच मग तुम्हाला दिवसभरामध्ये हा उपाय कधीही करता येईल, फक्त दुपारी 12 ते 12:30 ही वेळ सोडून। आणि असं शिवलिंग नसेल तर पार्थिव शिवलिंगावरती करा, आणि ज्यांना शक्य आहे त्यांनी मंदिरामध्ये जाऊन केला तर उत्तमच आहे। त्यानंतरचा दुसरा जो उपाय आपल्याला करायचा आहे त्यासाठी आपल्याला मूठभर तीळ जे आहेत, पांढरे तीळ आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचे आहेत। आता तुम्ही म्हणाल की शिवामूठ अर्पण करायचं तेच तीळ घ्यायचे का? तर नाही, तुम्ही महादेवांचं पंचोपचारे विधिवत सकाळी पूजन केल्यानंतर तुमच्याकडे जर 108 बेलाची पानं असतील तर ती शिवाष्टोत्तर नामावली म्हणत किंवा ओम नमः शिवाय किंवा नमः शिवाय या मंत्राचा जप करत महादेवांवरती अर्पण करायची। त्यानंतर तुम्हाला शिवामूठ 3 वेळा अर्पण करायची आहे। शिवामूठ कशी अर्पण करावी, पूजा कशी करावी हा व्हिडिओ चॅनलवरती शेअर केलेला आहे, तो तुम्ही बघू शकता। शिवामूठ अर्पण केल्यानंतर 21 तिळाचा हा उपाय करायचा आणि त्यानंतर वेगळे आपल्याला मूठभर पांढरे तीळ जे आहेत ते उजव्या हातामध्ये घ्यायचे आहेत। तिळाचं अनन्यसाधारण असं महत्त्व आहे, कारण एका तिळाने 7 जणांचं पोट भरलं होतं, म्हणून तिळाचा हा उपाय, मूठभर तिळाचा हा उपाय जो आहे तो श्रावणातील दुसऱ्या सोमवारी आपल्याला करायचा आहे। तर आपण जे मूठभर तीळ घेतलेले आहेत हे तीळ उजव्या हातामध्ये पकडून आपल्याला रुद्र गायत्री मंत्राचं पठण करायचं आहे। किती वेळा करायचं? तर जास्तीत जास्त तुम्ही 108 वेळा करू शकता किंवा कमीत कमी तुम्ही 16 वेळा किंवा 21 वेळा रुद्र गायत्री मंत्र पठण करायचं आहे। रुद्र गायत्री मंत्र कोणता आहे? ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात हा रुद्र गायत्री मंत्र आहे। परत एकदा सांगते, ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात या मंत्राचा 108 वेळा जप करणं शक्य नसेल तर कमीत कमी 21 वेळा किंवा 16 वेळा तुम्ही हा मंत्र जप करायचा आहे। तुमच्या घरामध्ये जर एखादी आजारी व्यक्ती असेल, तिचं आजारपण दूर व्हावं, घरामध्ये जोही पैसा येत असेल तो त्या व्यक्तीच्या आजारपणामध्ये निघून जात असेल तर तिचं आजारपण दूर व्हावं, घरातील नकारात्मकता, ज्याही बाधा आजारी व्यक्तीच्या तसंच आपल्या घरातील व्यक्तीच्या भोवती आहेत त्या बाधा दूर व्हाव्यात यासाठी आपल्याला या मंत्राचा जप करत मूठभर तीळ जे आहेत ते महादेवांवरती अर्पण करायचे आहेत। अतिशय प्रभावी असा उपाय आहे आणि हा उपाय श्रावणातील दुसऱ्या सोमवारी तुम्हाला करता येईल। तुमची मागची सोमवारची जी कोणती सेवा राहिली असेल तर ती या सोमवारी मी पूर्ण करू का? तर नाही, पहिल्या सोमवारी तुम्ही उपवास केला असेल काही अडचणीमुळे तरी चालते, पण श्रावणातील दुसऱ्या सोमवारी शिवामूठ ही तिळाची आहे आणि तिळाचे हे 2 उपाय जे आपल्याला करायचे आहेत ते श्रावणातील दुसऱ्या सोमवारी आपल्याला करता येतील। या सोमवारी तांदळाचा उपाय किंवा येणाऱ्या पुढच्या सोमवारी तिळाचा उपाय असं करू का? तर नाही, प्रत्येक सोमवारचं महत्त्व हे वेगवेगळं आहे आणि केले जाणारे उपायही वेगवेगळे आहेत। तर आता या सोमवारी जर तुमच्या घरामध्ये अडचण असेल, घरातील इतर सदस्यांकडून जसं की तुमच्या सासूबाई असतील, कारण आपण प्रत्येकजणच आपल्या कुटुंबासाठी, आपल्या कुटुंबाच्या प्रगतीसाठी झटत असतो, त्यामुळे आपल्या कष्टासोबत, मेहनतीसोबत नशिबाची साथ मिळावी, आपल्यावर येणारे सर्व संकट, विघ्न दूर व्हावेत आणि आपल्या घराची, कुटुंबाची भरभरून अशी प्रगती व्हावी। त्यामुळे कुटुंबातील कोणीही हा उपाय केला
त्यामुळे महिलांनो, तुमची जर अडचण असेल तर हा उपाय तुम्ही तुमच्या सासूबाईकडून, सासूबाई घरी राहत नसतील तर तुम्ही तुमच्या पतीकडून, मुलांकडून हा उपाय करून घ्या। तुमचा मासिक धर्म सुरू असेल, घरामध्ये हातबोट होतात, त्यामुळे मंदिरामध्ये जाऊन नवीन तीळ म्हणजे थोडेसे तीळ नवीन विकत आणून हा उपाय तुमच्या मिस्टरांनी किंवा मुलांकडून तुम्ही करून घेतला तरीही चालतो। संपूर्ण श्रावण महिना जो महादेवांना समर्पित असतो, पूर्ण महिनाभर आपल्याकडून काही सेवा होत नाहीत, पण श्रावणातील प्रत्येक सोमवारी प्रत्येक घरामध्ये महादेवांची विशेष सेवा उपासना केली जाते। आणि जी लोक महिनाभर अगदी नित्यनेमाने महादेवांवरती बेलपान अर्पण करतात, त्यांचं रोज सकाळ किंवा संध्याकाळी प्रदोषकाळी म्हणजे विशेष पूजन करतात, खरंच त्यांना मानावं लागेल। पण आपल्याला जर होत नसेल तर आपण श्रावणातील सोमवारी महादेवांची विशेष सेवा जी आहे ती आवर्जून करावी। आता सगळ्यात शेवटी आपल्याला जो 5 बेलपानाचा उपाय करायचा आहे, यासाठी आपल्याला बेलपानं घ्यायची आहेत। आपण जी 108 बेलपानं अर्पण केलेली आहेत, त्या व्यतिरिक्त एक्स्ट्राची 5 बेलपानं आपल्याला या उपायासाठी घ्यायची आहेत। ही बेलपानं कुठेही तुटलेली फुटलेली नसावीत, फाटलेली चिरलेली, म्हणजे कसं आहे बेलपान एकच अर्पण करावं पण ते व्यवस्थित असावं, तर तसं बेलपान तुम्हाला 5 घ्यायचे आहेत। हा उपाय घरातील कोणी करू शकतं, स्त्री पुरुष मुलांकडून कोणीही कोणाकडूनही तुम्ही करून घेऊ शकता। देठाचा थोडासा भाग तुम्हाला तोडून घ्यायचा आहे। महादेवांची जिथे आपण पूजा केलेली आहे तिथे आपल्याला बसायचं आहे आणि हे जे 5 बेलपानं आहेत ते आपण आपल्या डाव्या हातामध्ये पकडायचे आहेत आणि एक एक बेलपान जे आहे ते शिवलिंगावरती आपल्याला अर्पण करायचं आहे। अर्पण करत असताना ओम नमः शिवाय किंवा नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे। आता बेलाचं पान अर्पण करत असताना देठाचा भाग उत्तरेकडे असावा, अशा पद्धतीने बेलपान अर्पण केलं जातं। बेलपानाचा गुळगुळीत भाग हा महादेवांकडे असावा आणि तो अर्पण करायचा आहे। 5ही बेलपान तुम्ही ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करत एकदाच अर्पण केली तरीही चालतात किंवा एक एक बेलपत्र जे आहे ते तुम्ही अर्पण करू शकता। स्त्रिया हा उपाय करत असतील तर नमः शिवाय आणि पुरुष जर हा उपाय करणार असतील तर ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा आणि एक एक बेलपान जे आहे ते शिवलिंगावरती अर्पण करावं। मुठभर तिळाचा रुद्र गायत्री मंत्राचं पठण करत आपण जो उपाय केलेला आहे त्यानंतर लगेचच हा 5 बेलपानाचा उपाय आपल्याला करायचा आहे। यामुळे महादेवांचं कृपाछत्र आपल्यावरती राहील। रुद्र गायत्री मंत्रामुळे घरातील आजारपण बाधा दूर होतील आणि या 5 बेलपानाच्या उपायामुळे घरामध्ये सुख समृद्धी येईल, आर्थिक अडचणी दूर होतील आणि महादेवांचे विशेष आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतील। त्यामुळे श्रावणातील दुसऱ्या सोमवारी तुम्हाला सांगितलेला 21 तिळाचा तसंच मुठभर तिळाचा आणि 5 बेलपानाचा हा उपाय तुम्ही आवर्जून करायचा आहे। श्रावणात केलेले उपाय कधीही वाया जात नाहीत, त्यामुळे घरातील कोणीही हा उपाय जो आहे तो दिवसभरामध्ये तुमची महादेवांची सकाळची किंवा संध्याकाळची पूजाविधी झाल्यानंतर करायचा आहे। जर घरामध्ये सूतक काळ सुरू असेल तर सूतकामध्ये हा उपाय तुम्हाला चुकूनही करता येणार नाही। सूतक काळ जर तुमच्याकडे 10 दिवस किंवा 12 दिवस जेवढे दिवस पाळला जात असेल तेवढे दिवस तुम्हाला पाळायचा आहे। उरलेल्या 2 सोमवारी तुम्ही जे उपाय करू शकता ते करू शकता, पण तांदळाचा उपाय आता तुम्हाला या येणाऱ्या सोमवारी कोणत्याही सोमवारी करता येणार नाही, तसंच तिळाचा उपाय देखील पुढे येणाऱ्या सोमवारी तुम्हाला करता येणार नाही। त्यामुळे ज्यांची इच्छा आहे त्यांनी नक्कीच उद्या श्रावणातील सोमवारी म्हणजे श्रावणातील दुसऱ्या सोमवारी हा मुठभर तिळाचा उपाय आवर्जून करावा। जर घरामध्ये काही अडचण नसेल तर आठवणीने घरच्या घरी हा उपाय तुम्ही करू शकता किंवा तुम्ही मंदिरामध्ये जाऊन केला तर उत्तमच आहे। तर अतिशय छोट्याशा माहितीसह हा व्हिडिओ मी इथंच एंड करते। व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती तुम्हाला थोडी जरी आवडली असेल, थोडी जरी हेल्पफुल वाटली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।